मित्रांनो, काही न्यूज माध्यमांद्वारे असं सांगण्यात येत होतं की 15 जून पर्यंत धानाचा बोनस हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। परंतु मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की धानाचा बोनस हा 15 जून नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। तर मित्रांनो, 100% खरी बातमी झालेली आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना फेकॉलॉजी वाटली होती, परंतु मित्रांनो, बातमी आपल्या चॅनलवरची खरीच असती। तर 15 जून पासून म्हणजे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या धानाच्या बोनसची रक्कम वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 213 कोटी रुपयांचा धानाचा जे निधी आहे तो जिल्हा पणन महासंघाकडे जमा करण्यात आलेला होता। म्हणजे काल परवा जमा करण्यात आलेला होता आणि जिल्हा पणन महासंघातर्फे आता धानाचा बोनस हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। तर तो जिल्हा कोणता आहे, त्याचबरोबर यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेकर, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला पर्सनली मला मेसेज करून विचारू शकता। इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना आपली माहिती खोटी वाटत असते, बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट सुद्धा वाईट आलेल्या होत्या, परंतु आपण सांगितलं होतं की 15 जून नंतर हा धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल। तर मित्रांनो, फायनली 15 जून पासून हा धानाचा बोनस हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। तर तो जिल्हा कोणता आहे त्याविषयी माहिती घ्यायची असली तर 20,000 1 हेक्टरच्या म्हणजे 2 हेक्टरच्या मर्यादेत 40,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार होते। बरेच शेतकरी धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत होते। तर आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा। भंडारा जिल्ह्यातील जे धान उत्पादक शेतकरी आहे त्या धान उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास 213 कोटी 12,15,200 रुपये बोनसची रक्कम ही जिल्हा पणन महासंघाचं जे कार्यालय आहे तिथे जमा करण्यात आलेली होती काल परवा, आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार लवकरच सांगण्यात आलेलं होतं। आणि 15 जून पासून आपण बरेच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की 15 जून नंतर हा धानाचा बोनस वितरित होईल। फायनली आज 15 जून उजाडलेला आहे आणि 15 जून पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली आहे ही धानाची रक्कम। मागच्या व्हिडिओला काही कमेंट सुद्धा आलेले आहेत, बुवा भंडारा जिल्ह्यात धानाची रक्कम वितरित होणं सुरू झालेली आहे आणि आपल्याकडे ऑफिशियल अपडेट सुद्धा आलेली आहे की ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू झालेलं आहे। म्हणजे 26 मार्चला जे GR काढण्यात आलेला होता, बरेच दिवसापासून शेतकरी या धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत होते। धानाच्या बोनस म्हणजे शेतकऱ्यांना वाटतं बुवा पेरणीपूर्वी ही धानाची बोनसची रक्कम ही शेतकऱ्यांना एक आधार म्हणून कामी येईल वगैरे वगैरे। तर फायनली ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू झालेलं आहे। आणि जवळपास बघायचं झालं मित्रांनो, जे शेतकरी धान उत्पादक रिअल होते म्हणजे जे आपण ज्युनियन शेतकरी होते धानाचे उत्पादक, त्याच शेतकऱ्यांना ह्या धानाच्या रकमा म्हणजे आपण मागे एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की बुवा शेतकऱ्यांची माहिती पडताळणी होणार आहे आणि त्यानंतरच हा धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। तसंच झालेलं आहे मित्रांनो। भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये ही धानाची रक्कम, 2 हेक्टरच्या मर्यादेत 40,000 रुपये धानाची रक्कम बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली आहे। तुम्ही देखील तुमच्या जर खात्यावर भंडारा जिल्ह्यातून तुम्ही जर असाल आणि तुमच्या खात्यावर अद्याप ही रक्कम वितरित झाली नसेल, काही काळजी करण्यासारखं काही नाही मित्रांनो। आजपासून ही रक्कम वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे, लवकरच तुमच्या खात्यावर देखील ही रक्कम वितरित होणार आहे। तर मित्रांनो, जी 2 हेक्टरच्या मर्यादित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार होती, तर भंडारा जिल्ह्यातील 12 जून 2025 नुसार जे म्हणजे जवळपास 2-3 दिवसापूर्वी हा निधी जिल्हा पणन महासंघाकडे वितरित करण्यात आलेला आहे आणि 213 कोटी 12,15,200 रुपये बोनसची रक्कम ही वितरित झाल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून वितरित होणं सुरू झालेलं आहे। तर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी ज्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्या शेतकऱ्यांना बोनसची रक्कम वितरित करण्यासाठी 20% सातबारा उतारा खातर जमा करून जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम वितरित होणं सुरू झालेलं आहे। म्हणजे 20% सातबारा उतार्यावर तुमचे हे धानाचं जे क्षेत्र आहे ते दाखवणं अनिवार्य आहे आणि त्यानुसार तुमच्या खात्यावर या धानाची रक्कम वितरित होणं सुरू झालेलं आहे। तुम्ही देखील धान उत्पादक शेतकरी असाल आणि तुमच्या देखील खात्यावर या धानाची रक्कम ही वितरित झालेली असेल ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।